हाय सगळ्या युट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना रामकृष्ण हरी. राग जायचे काय औषध असतं का हो युट्यूब फॅमिली? तुम्ही सगळी सांगा बरं. हे माझा दादाला रागाला ऐकणं झाला या, ह्याला काय झालंय काय नाही की मला काय समजणं झालंय, ऐकत आहे माझं काय अजिबात. किती त्याला सांगते काय झालंय काय नाही काय नाही, काय ह्याला काय ह्याला बिनसतंय काय माहिती आता, त्याची त्यालाच माहिती आहे. सांगते काय झाली ती जिरं मोहरी तांबडं तिखट हळद मीठ असे घेते. डाळ बनवणार आहे, डाळ पातेली ठेवले तापायला. डाळीला काही कढीपत्ता नाही, डाळ जराशी फेटून घ्यायची. काय नको करते शिट्टी होत नव्हती आणि ते डाळ आता कशी बारीक करावं काय त्याची रिंग गेली ना. ते रिंग गेल्यामुळं डाळ काय भात शिजला बरोबर, पण डाळ अशी जास्त काही शिजलीच नाही. पण आता डाळ ह्याला अशी मी आता ह्याला डाळ बारीक करून घेतली. 1 मिनिट परत तिकडे ती शेती होत नव्हती, त्याची रिंग गेली तरी पण मी तसाच लावला. भात शिजलाय छान असा, हे काय मस्त भात शिजलाय. ही 2 डबे लावलेली, हे एक आणि ती एक. त्यात डाळ शिजली चांगली, हे शिजला चांगला. डाळ पातेली ठेवलं गॅसवर, हे डाळ आता अशी बारीक करून घेते. आपल्याकडं काय कसली मशीन नाही बारीक करायला, तर आपली ह्या आपल्या हाताची मशीन अशी चालू आहे. डाळ बारीक करून घेते, दाखवते. तेल घालते पातेल्यात. कढीपत्ता काय नाही, आता डाळ बनवाय कढीपत्त्याची डाळ कुठलं आता आलं जाऊन मग जरा हा ना ना हा थांब जरा 2 मिनिट आणते तुला. हा ना हाय तिथं, नाही तर दत्ता मामा घेतला आला नाही तर घेतला आला. थांबते जरा, कढीपत्ता आणायसाठी थांबवलेलं. इथं कढीपत्ता जरा जावं लागतं का तिकडं आणायला. तर डाळ काही एवढी खास होणारच नाही, लई जास्त शिजली नाही ना. पहिली उद्या खाते का खवा खवा. मी जिरं मोहरी घालते. हे लसूण टेचून घेतलेला पुन्हा चटणी टाकली. पुन्हा चटणी वरून टाकली. हे कडीपत्ता पुसती ती पायाला, त्याची पुसते नाही का. ती किती एवढ्याला लेकरं घ्यायची छत्रासाठी. ती तांबडं तिखट हळद मीठ छान असं मस्तपैकी. हो आता हे डाळ मी घालते. हे कोथिंबीर आहे, धुवून घेतली आहे. कोथिंबीरीला काही टेचून घेतलीच नाही. कशी दिसते छान छान मस्त मस्त आहे का नाही, छान छान. आता अजून मी पाणी घालणार आहे छान असं. आता डाळ कशी काय होते, सकाळच्याला बनवणार आहे तसली वालाची शेंग असते का नाही आपण
गावखेड्याला ती घेवडा म्हणते ती त्याला. बघा कशी वाटते आमटी, छान अशी मस्तपैकी वाटते का? नक्की नक्की सबस्क्रायबर करून सांगा आणि छान छान कमेंट करा. आता डाळीला चांगली शिजू देते मस्तपैकी. तर चला सगळ्यांना बाय बाय.